पुणे गणेशोत्सव आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो. आत्ता आपण आलो आहोत अशा एका गणपती स्टॉलमध्ये जिथे तुम्हाला एका स्टॉलमध्ये जवळपास 500हून अधिक विविध प्रकारचे गणपती बघायला भेटणार आहेत. नक्की. आणि तेच नाही, इको फ्रेंडली, पारंपरिक आणि पेनच्या गणेश मूर्त्या आपल्याला भेटणार आहेत पुण्यात. आणि सर्व मूर्त्यांचं तुम्हाला तर दाखवणार आहोत. बट मॅम, सगळ्यात पहिले ॲड्रेस काय असणार आहे आपला? आपला ॲड्रेस खराडी इयॉन आरटी पार्क फेज 2 जवळ आहे. ओके. इको लॅब आणि बार्कलेस बिल्डिंगच्या डायरेक्टली ऑपोजिटमध्ये आहे. अच्छा, त्या समोरच आहे direct. समज. हो. आणि इकडे फक्त मॅम आपल्याकडे आता जवळपास मी बघतोय, कारण मी एक अंदाजा लावला, किती मूर्त्या असणार आहेत गणपती? हां, आपल्याकडे साधारणतः 400-500 मूर्त्या असतात. ओके. बोथ पीओपी आणि शाडू माती दोन व्हरायटीमध्ये एक्सक्लुझिव्ह व्हरायटी भेटेल. अच्छा, पीओपी आणि शाडू माती दोन्ही भेटणार? दोन्ही भेटतील. आणि हे जे ड्रेपरी तुम्ही केली आहे, हे हो. रेडीमेड आहे का तुम्ही स्वतः इथे नाही, हे सगळं ड्रेपरी मी स्वतः करते. ओके. माझ्या ज्या ड्रेपरी आहेत, तुम्हाला मार्केटच्या ड्रेपरीचे सारखे नसेल, तुम्हाला हे सगळे मुंबई पॅटर्नमध्ये एक्सक्लुझिव्ह तुम्ही जे फोटो बघता त्याप्रमाणे तुम्हाला ड्रेपरी करून कारण की मी भेटतात. बघतोय, कारण की बघा, जसं तुम्ही बोललात ना, असा फेटा ह्यावेळेस आता बरेचसे व्हिडिओ आपले माझे व्ह्युअर्स पण बघतात, पुणेकरांची जी फॅमिली येतात बघतात, असे फेटे नाही बघितले. नाही. कारण की हा बघा, आपल्या पुण्याचा आराध्य दैवत श्रीमंत दगडूशेठ हलवाईजी, तर यांची जी मूर्ती आहे, ही मूर्ती म्हणजे एवढी सुंदर बनवली आहे. ही मूर्ती नुसती ठेवली तरी डेकोरेशनची गरज नाही पडली. नाही, ती स्वतःच एक युनिक पीस आहे. आणि इको फ्रेंडली पीओपी आहे. हे पीओपी आहे. ओके. आणि आपला हा जो स्टॉल आहे, तर आता टायमिंग काय असतं त्याच्या? म्हणजे आपलं टायमिंग सकाळी 10:30-11च्या दरम्यान ओपन होतो आणि रात्री आम्ही 11पर्यंत असतो. 11पर्यंत असतं दररोज? हो, दररोज. तर मित्रांनो, इथे व्हिजिट करा, कारण की अशा युनिक मूर्त्या इथे तुम्हाला भेटणार आहेत ना. जसं ही मूर्ती, श्रीनिवासांची गणपती बाप्पा मूर्ती. या मूर्तीचं नाव आहे श्रीनिवास. डोळे तुम्ही बघू शकता, हात बघू शकता, पाय बघू शकता. असं वाटतं गणपती बाप्पा स्वतः येऊन घरात बसलेत. एकदम. ही मूर्ती किती साईजची आहे मॅम? ही तुम्हाला 3.5 फुटात मूर्ती आहे. 3.5 फूट? 3.5 फुटाची मूर्ती. याच्यात जर आता मला छोटी मूर्ती हवी असेल, मला आता समजा, कारण की 3.5 फूट घरी खूप कमी लोक घरी, हां, हे मंडळासाठी आहे. पण घरगुतीसाठी पाहिजे असेल तर ह्याच्यात भेटेल? घरगुतीसाठी आमच्याकडे ते छोटे साईजमध्ये विविध प्रकारमध्ये ते त्यांचे ही एक्झॅक्टली सेम मूर्ती ही वाली आहे? हो, ती छोट्यासाठी भेटेल? छोटे साईजमध्ये ही भेटेल. किती इंचामध्ये असेल साधी? किती? 2 फूट आहे? ती 2 फुटाची आहे. ओके. आणि या मूर्त्या कुठल्या आहेत? म्हणजे ह्या पीओपीचे बालमूर्ती छोट्या मुलांना जास्त करून खूप आवडत. घरगुती मूर्ती छोटी बसवतात, त्याप्रमाणे हे आम्ही छोटे ड्रेपरीमध्ये. हां, हे बालमूर्ती छोट्या बाळांसाठी म्हणजे खूप युनिक मूर्ती आहे. ही असल्या मूर्ती तुम्हाला दुसरीकडे खराडी काय पुण्यामध्ये भेटायला नाही दिसतात. नाही, बरोबर, कारण खूप सुंदर आहेत. आणि ह्या पण पीओपी आहेत? ह्या पण पीओपी आहे. हे सगळं ड्रेपरी केलेली आहे. पण आता जसं तुम्ही बोलला की तुमची ड्रेपरी युनिक तर आहेच, फॉर शुअर, नो डाऊट. पण आता जर मला माझ्या चॉईसनी जर ड्रेपरी करून घ्यायची असेल, तसं पण करून घेऊ? हे तुम्हाला जे पाहिजे त्याप्रमाणे आपले ड्रेपरी होऊन जातात. सगळे कस्टमाइज करून तुम्हाला भेटतील. सॉरी टू कट, बट इकडे जी मूर्ती बघतोय मी, खूप सुंदर आहे. म्हणजे अक्षरशः असं वाटतंय श्रीकृष्ण आपल्या समोर येऊन थांबलेत. बरोबर. कारण खूप सुंदर आहे. आणि ह्याला ड्रेपरी करायची गरज नाहीये, पण केली तर आणखी किती खूप दिसत. होय. आणि कारण की ह्या मूर्तीचं जर तुम्ही डिटेलिंग बघितलं मित्रांनो, डोळ्याचे फिनिशिंग वगैरे खूप सुंदर आहे. तसंच इकडे ही थोडी साऊथ इंडियन स्टाईलमध्ये. आणि ही पण तुम्हाला पुण्यात ही माझ्याकडे एकच मूर्ती तुम्हाला भेटेल. ही मूर्ती तुम्हाला एकच मूर्ती अवेलेबल आहे? हो, एकच. आता जर ही मूर्ती कोणाला आवडली, त्याला बुक करायची असेल तर बुक करू शकतो? ऑनलाईन बुक करू शकतो. पण डिलिव्हरी नाही होणार का? होते? नाही, डिलिव्हरी नाही. बघा, सध्या करत नाही. ही मूर्ती पण बघू शकतो मित्रांनो, खूप सुंदर आहे. आणि याची सुंदर फिनिशिंग बघा. ही आपली बालाजी अवतारातली मूर्ती आहे आणि खूपच सुंदर आहे. तसंच बाल गणेश आहे. ही बघू शकता तुम्ही, मोराचं सिंहासन आहे. आणि ही मूर्ती खूप सुंदर आहे. ह्या पीओपी आहेत ना? ह्या सगळ्या पीओपी आहेत. पण ह्या पीओपी मध्ये पण तुम्ही कलर बॉडी फिनिशिंग बघा, ते तुम्हाला पेनचे कलर ते वेगळेच असतात. पेनचे कलर आणि हे ओव्हरऑल फिनिशिंग या मूर्तीची खूप सुंदर आहे. हो. आता ही सेक्शन आहे. पण आता इकडे अघोरी रूपमध्ये पण, आणि अघोरीला पण तुम्हाला ड्रेपरी करून भेटेल. ओके. पूर्ण केस वगैरे लावून, धोतर वगैरे घालून तुम्हाला अघोरी पण भेटतील. म्हणजे आता मला समजा ते भगवा शेला म्हणा, किंवा मग ते टायगर पॅटर्न मध्ये काही बनवतात, हो, पण भगव्यामध्ये खूप चांगले दिसते. खूप सुंदर दिसेल. तर तसे करून भेटेल? हो, ते सगळं बनवून भेटेल. पण मूर्तीच्या फिनिशिंग म्हणजे एक काय आहे ना, की डिटेलिंग इकडे तर माझं ॲक्च्युली मला या साईडला जायची खूप उत्सुकता आहे. कारण पण प्रत्येक मूर्तीचे जे आपण जे डोळ्याची फिनिशिंग म्हणा, किंवा जे कलर कॉम्बिनेशन तुम्ही सिलेक्ट केलं आहे, आता हे स्किन टोन आहे, जो आपण बोलतो की व्हाईट स्किन टोन. हो. पण त्याच्यावर जे कॉम्बिनेशन दिलं ते त्याला सूट होते. हो. तसंच ही मूर्ती पण आहे. तसं याच्यात थोडंसं बॉडी टोन आहे, पण त्याला जे कलर फिनिशिंग दिलं आहे, कॉम्बिनेशन दिलं ते त्याला सूट करत आहे. दगडूशेठ हलवाई. हो. ड्रेपरी सहित? ड्रेपरी सहित. हो. आता हे किती फुटामध्ये साधारण? हे 2.5 फुटाला आहे. ओके. ह्याच्यात आणखी असतील माझ्यामध्ये? आता समजा ही आवडली, हो. दुसरी कुठली? आमच्याकडे 2.5 फुटामध्ये तुम्हाला पेंटिंगचे पण मूर्ती भेटतील. ओके.
ओके, आणि ह्याला जर ड्रेपरी करायची असेल ती करून तेही करून भेटेल. ह्यांचे डोळे बघा, तुम्हाला एकदम ओरिजिनल दगडूशेठचे डोळेसारखे राईट. मित्रांनो बघू शकता खूप सुंदर डोळे आहेत. आणि हेच नाही, संपूर्ण मूर्त्यांचे म्हणजे आता ही मूर्ती जर तुम्ही बघितली, आता इकडे श्री दत्त अवतारातील गणपती बाप्पा मूर्ती आणि त्याच्या बाजूला श्रीकृष्ण. हो, दोन्ही मूर्त्या बघू शकता खूप सुंदर आहेत आणि फिनिशिंग त्यांची बघा. तसंच ही मूर्ती संपूर्ण पुण्यात ही पण एकच आहे, कारण मी प्रत्येक स्टॉल फिरत असतो, मला पूर्ण कारखाने फिरतो, कारण मूर्त्या अशा बघतोय ना, कारण खूप युनिक. आता ही पण मूर्ती तुम्ही बघू शकता बाल गणेशाची, जी की कृष्ण अवतारात आहे, किंवा मग पारंपरिक दगडूशेठ हलवाईची मूर्ती ते छोट्या साईज मध्ये. पण घरगुतीसाठी आता जसं काही लोकांना बिझी काम असतं, त्यांना पारंपरिक मूर्ती पाहिजे, ही बेस्ट आहे. बेस्ट आहे. राईट, कारण की इकडे बघू शकता, इकडे पण खूप सुंदर मूर्ती आहेत. आता ही एक मूर्ती खूप युनिक आहे. आता मुंबई स्टाईल गणेश मूर्ती पाहिजे असेल तर ती इकडे तुम्हाला भेटणार आहे. प्लस ही बघा टिटवाळा स्टाईल, पण थोडीशी वेगळी आहे, पण खूप सुंदर मूर्ती आहे. ही याच्यातली छोटी साईज आहे. ओके, ह्याच्यातली ही छोटी साईज आहे, पण ती पण युनिक आहे. म्हणजे अशी कलर कॉम्बिनेशन त्याला, कारण की जे बॉडी टोन दिलं त्याला बॅकग्राऊंड सूट करते. हो, लालबागचा राजा. ओके, लालबागचा राजा आहे. प्लस इकडे बघू शकता ह्या पण मूर्त्या खूप सुंदर आहेत. जसं आता ही मूर्ती खूप युनिक आहे, आणि थोडंसं ह्याला जर आपण ड्रेपरी केली तो एक ब्राह्मणी पॅटर्न जो हम बोलतो उसमें आ जाएगा वो. जी. आता इकडे पण बघू शकता मित्रांनो खूप सुंदर हे शंखावर पण ड्रेपरी केलेली आहे. ओके, तर मित्रांनो ही मूर्ती बघू शकता आणि खूप सुंदर आहे. म्हणजे मेन सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता डिटेलिंग, शंखाचा जो कलर म्हणजे हे प्रॉपर तुम्ही सिलेक्ट करून आणता म्हणजे हो, प्रत्येक मूर्ती आम्ही निवडून. ओके, जे प्रत्येक मूर्तीचे वेगळे दिसतात, थोडेसे स्टँड आउट होतात, त्याप्रमाणे आम्ही सिलेक्ट करतो. राईट. आता जसं ह्या साईडला तुम्ही मित्रांनो बघितलं तर बाल गणेशामध्ये इकडे काही मूर्त्या आहेत, विशाल शिंदे सरांच्या पॅटर्नमध्ये मूर्ती आहेत, पारंपरिक ड्रेपरी. मॅम ह्याच्यात आता कलर कॉम्बिनेशन वेगळे पाहिजे असेल, जसं पारंपरिकमध्ये आजकाल पैठणीची पण ड्रेपरी आलेली आहे. हो. परत आपलं काटाची साडी बोलतो आपण, ती काठपदरवाली तशी पण भेटणार. हो. तो ही एक बघा मूर्ती मित्रांनो खूप युनिक आहे, वेगळी आहे. तसंच मुंबई पॅटर्नमध्ये जसं आपण बोलतो विशाल शिंदे सरांच्या, ती आहे. ही वल्ली मूर्ती कुठली आहे, पीओपी आहे का इको फ्रेंडली आहे? ती शाडू मातीची आहे, 2 फुटाची. डिफरन्स समजणार नाही कोणाला. नाही. राईट. आम्ही इकडे बघू शकतो मित्रांनो खूप सुंदर आहे. असं जसं संपूर्ण मूर्ती मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय. तुम्हाला मॅम आता ह्यातली कुठलीही मूर्ती आवडली, समजा आता ही पुणेरी पगडीची जी गणपती बाप्पा आहेत ते आवडले आणि स्क्रीनशॉट काढून तुम्हाला पाठवा, बुकिंग करून देणार. हो, बुकिंग होऊन जाईल. काय होतं. आणि बघू शकतो मित्रांनो खूप सुंदर मूर्ती आहेत. वरच्याही मूर्त्या जर तुम्ही बघितल्यात, किंवा मग खालचे श्रीमंत दगडूशेठ हलवाई, महादेव अवतारातली गणपती बाप्पा मूर्ती, हे मुंबई टोन सिंगल टोन. हो. तर मुंबईला सिंगल टोन मूर्त्या खूप चालतात, आणि जसं आता मुंबईकर पुण्यात आले तर त्यांनाही खूप सुंदर मूर्ती. त्याच्या आमच्याकडे खूप मागणी असते. ओके, सिंगल टोन मध्ये खूप मागणी असते. ही पण मूर्ती किती सुंदर आहे. हो. काय होतं. आणि मित्रांनो खूप सुंदर मूर्ती आहे. मी मागची पण बघू शकता तुम्ही, मुंबई स्टाईल आहे, बट ओव्हरऑल फिनिशिंग म्हणजे असं आहे ना, जसं मी व्हिडिओच्या सुरुवातीला बोललो आणि तुम्ही बोललात की प्रत्येक मूर्ती वेगळी आणि आकर्षक आहे. हो, ही पण मूर्ती गेल्या वर्षी खूप व्हायरल झालेली, पण तेव्हा व्हाईटवाली, ती त्याच्यात नुसतं 2.5 फुटाची साईज असायची. आता त्यात छोटी घरगुती साईज. तसंच ही इकडे बघितली, ही पण खूप सुंदर आहे. त्या बाजूला आपण एक बघू शकता कमळावर बसलेली दगडूशेठ हलवाई. हे पण दगडूशेठ छोटे साईज मध्ये, ह्याला पण पूर्ण वर्क करून ड्रेपरी करून भेटेल. बरोबर. पण आता इकडे दगडूशेठ बघू शकतो आपण, एक फेट्यामध्ये वेगळे, हे सगळे शाडू मातीतले आहेत. हे सगळं शाडू माती, हे शाडू माती सेक्शन आहे. मित्रांनो जेवढे व्हिडिओ तुम्ही बघताय ना, जेवढ्या व्हिडिओमध्ये मूर्त्या दिसत आहेत तुम्हाला संपूर्ण शाडू मातीच्या आहेत या साईडला, पण फरक समजणार नाही. हो. आता जसं ही मूर्ती झाली, किंवा मागची मूर्ती आली, किंवा जर मंडळासाठी तुम्ही बघताय तर ही एक मूर्ती, आणि हे ड्रेपरीवर जसं तुम्ही बोललात तर हिथंच सगळं चालतं. हो. आता हे झालं, हे मटेरियल झालं, मेटल वर्क आहे, फॅब्रिक आहे, सगळं वेगवेगळे तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर. मी तुम्हाला जर ऑफिस मधनं वेळ भेटला तर येऊन बघत पण बसू शकता. हो. क्या बात आहे. आणि इकडे बघू शकता, इकडे मित्रांनो या मूर्त्या तर आहेतच, पण साईजच पण आहे. आता जसं मी बघतो ही चंद्रावर बसलेले बालगणेश जे आहे, ती शाडू माते 15 इंचाची आहे, आणि ते समोरचे तर तुम्हाला दिसेल ते 1.5-2 फुटामध्ये असते. हे वरचे जे आपण बघतोय ते विदाउट ड्रेपरी आहेत, आणि ड्रेपरी कलर अशी दिसते. हो. आणि तुम्हाला पाहिजे त्या कलरमध्ये ड्रेपरी. आता हे ब्लू कलर, तुम्हाला जर पिंक कलर हवा, येलो कलर हवा, रेड कलर हवा, त्यानुसार तुम्हाला ती ड्रेपरी होऊन जाईल. ओके, तर बघू शकता मित्रांनो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही पारंपरिक अष्टविनायक मूर्ती खूप सुंदर आहे. त्याच्या बाजूला जर तुम्ही बघितलं, बाल गणेश खूप सुंदर ड्रेपरी करून ठेवण्यात आलेले आहेत. ही एक मूर्ती बघू शकता, टिटवाळा स्टाईल प्लस बाल गणेश, डॉल स्टाईल जे व्हायरल झालेला गेल्या वर्षी. राईट. तर त्याच्या उंदीरवर बसलेला. बरोबर. हे संपूर्ण मूर्त्या भेटतील. तर बघू शकता इकडे पण खूप सुंदर मूर्त्या आहेत. आणि तसंच एकूण एक मूर्तीची फिनिशिंग, जसं आपण बघू शकता ही एक मूर्ती, जसं डिफरन्स दाखवतो, ही मूर्ती म्हणजे आपण कृष्ण अवतारात केली. हो. पण तशीच एक मूर्ती ज्यांना कलर टोनमध्ये पाहिजे तशी ही आहे, म्हणजे कलर डिफरन्समध्ये पण मिळणार मूर्ती. हो.
ते कृष्णामध्ये बघा ती फुलाचं ड्रेपिंग केलेली आहे राईट शाडू मातीमध्ये. शाडू मातीमध्ये. शाडू मातीमध्ये ही पीओपी आहे. ही पीओपी आहे. ओके, म्हणजे जर मला पीओपी फॅन असेल तर पीओपी मध्ये पण ऑप्शन आहे, शाडू मध्ये शाडू मध्ये पण ऑप्शन आहे. राईट. आणि वरती बघू शकता शंकर अवतारातली गणेश मूर्ती, या बाजूची मूर्ती बघू शकता फुलाची ड्रेपरी करून ठेवण्यात आलेली आहे. या संपूर्ण मूर्त्या तुम्ही बघू शकता, खूप सुंदर आहे. तसंच या साईडला जर तुम्ही बघितलं खूप युनिक मूर्ती आहेत. आता हे पण हा सेक्शन कुठला असणार मॅम? आता हा पूर्ण शाडू माती 1.5 फुटाच्या साईज मध्ये आहे. 1.5-2 बघतोय समोर, हे तुम्ही नारळ ओरिजिनल ठेवलेत का कलर केलेले? नाही, ते नारळ डाचेच. ओके, म्हणजे ती पूर्ण मूर्ती ती पूर्ण मूर्ती मातीची आहे. म्हणजे कोणाला जर आता कोकण थीम करायची असेल, बीच थीम करायची असेल, आगरी कोळी पॅटर्न, तर ती मूर्ती आहेच. हो. पण जर प्रॉपर तुम्हाला आगरी कोळी पॅटर्नची थीम करायची असेल, दर्या थीम, तर ही मूर्ती बघू शकता वरची तुम्ही. प्लस या साईडलाही बऱ्याचशा मूर्त्या आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या मूर्त्या तुम्ही बघा. आता मॅम ह्या वाल्या कुठल्या आहेत? या पीओपी आहेत का इको? ह्या पीओपी आहेत. तर हे जे आहेत बालाजी, हे तुम्हाला शाडू मातीमध्ये पण भेटेल छोट्या साईज मध्ये, ते समोर आहे. आणि हे पीओपी मध्ये मोठी साईज मध्ये आहे. राईट. आणि मूर्त्या बघू शकता मित्रांनो, लांबून काही नजर गेली. आता ही समोरची जी मूर्ती बघताय खूप सुंदर आहे. या साईडला ही मूर्त्या बघा, किंवा मग मल्हार थीम मध्ये ही जी मूर्ती तुम्ही बघताय, इकडे पण स्टार्टिंगलाही दाखवली. पण असं होतं ना की एकदा नजर बसली की इकडून ही आवडली, म्हणजे एकदम सिलेक्शनला तुम्हाला इकडे खूप सारे ऑप्शन एका जागीच भेटणार आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लालबागचा राजा, त्याच्यातही आपल्याकडे ऑप्शन आहेत. शेषनागमध्ये आहे. बरोबर. आणि ही एक मूर्ती बघा, त्याच्यावर पाठ बघू शकता, किंवा मग इकडच्या संपूर्ण मूर्त्या तुम्ही बघू शकता. खूप सुंदर आहे. तर मॅम आता ऑनलाईन बुकिंग आपलं चालू आहे. हो. प्लस आपलं इंस्टाग्राम हँडल मला दिसतं, त्याच्यावर फॉलो केलं तर अपडेट्स भेटतील. हो हो. आणि कॉलिंग टायमिंग काय का कधीही कॉल करू शकतो? सकाळी 10च्या रात्री 10 पर्यंत कॉल करू शकता. कधीही कॉल करू शकता. तर मित्रांनो, हा होता व्हिडिओ फ्रॉम एक दंत विघ्नहर्ता आर्ट स्टुडिओ, जे की आपल्या खराडीमध्ये आहे. आणि खराडीमधून कुठे बाहेर जायची गरजच नाही, ट्रॅफिकमध्ये बाहेर पडू नका, खराडीमध्ये या. इनफॅक्ट वाघोलीपर्यंत असणार तरी खराडीत या, कारण इकडे खूप सुंदर मूर्त्या आहेत आणि संपूर्ण पुण्यासाठी अवेलेबल आहेत. तर लवकर खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आणि एक दंत विघ्न आर्ट स्टुडिओला व्हिजिट करा. तर मॅम परत एकदा ॲड्रेस सांगता का एक्झॅक्टली काय? हो, हा आपला आला खराडीच्या इओन IT पार्क फेज 2 आपल्या राईट हँड साईडला येतो. बार्कलेज आणि इको लॅब्सची बिल्डिंगच्या डायगनली ऑपोजिट आहोत. आणि एक्झिबिशन ग्राउंडच्या राईट हँड साईडला आहोत.